बातमी आहे नालासोपाऱ्यामधून। नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरात एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला। हॉटेलच्या टेबलावर ठेवलेल्या भातावर चक्क उंदीर ताव मारताना दिसत आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय। या धक्कादायक प्रकारानंतर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे असं म्हणता येईल। संबंधित हॉटेलवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। हॉटेलमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे नियम का पाळले जात नाहीत असा सवाल केला जातो। या व्हिडिओची प्रशासन दखल घेऊन कारवाई करेल का असा नागरिकांचा सवाल आहे। आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याशी बोलूया। विजय, हा सगळा काय प्रकार आहे? एका बाजूला एवढी मोठी धडक कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाची सुरू आहे की अनेक दुकानं आस्थापनं घाबरूनच बंद केली गेली आहेत, कारण त्यांच्या दुकानांमध्ये हॉटेल्समध्ये अस्वच्छता आहे। इथे हे काय घडतंय? खरं तर वसई विरारमध्ये जशी कारवाई व्हायला पाहिजे तशी होताना आपल्याला दिसत नाही। अजूनही जे काही हॉटेल्स असतील, स्ट्रीट फूड असतील, या ठिकाणी अस्वच्छता आजही पाहायला मिळते। खरं तर फूड अँड ड्रग्सचे वसई विरार मधले जे अधिकारी आहेत ते कुठेतरी कमी पडतायत, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर जी अस्वच्छतेची हॉटेल आजही पाहायला मिळतात। याकडे आता एफडीएने लक्ष दिलं पाहिजे, का नाहीतर हे यांचे जे कारनामे आहेत ते असे सतत सुरू। आपण हा जो व्हिडिओ बघतो, या व्हिडिओमध्ये सरळ सरळ जो भाताचा टप आहे त्या टपामध्ये एक उंदीर भात खातोय हे स्पष्ट दिसतोय। आणि तो उंदीर एवढा निर्ढावलेला आहे, कारण तो 2-3 म्हणजे एक 4-5 वेळा जाऊन सुद्धा त्या ठिकाणचा तो उंदीर जो आहे हल्लेला नाही। तो व्हिडिओ जो ज्या माणसाने काढलेला आहे तो एकदम क्लोजअप काढलेला आहे। त्यामुळे या उंदराच्या मनात सुद्धा भीती राहिलेली नाही, कारण ते हे निर्ढावलेले उंदीर झालेले आहेत। आणि या ठिकाणी जे एफडीएचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आपल्याला या घटनेवरून पाहायला मिळतंय। पूर्ण नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर शहरात एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आलाय। मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेल्या कचोरीमध्ये डझनभर उंदरांच्या लेंड्या आढळून आल्या। परिसरात एकच खळबळ उडाली आहे। एखाद्या खाद्यपदार्थामध्ये अशा प्रकारची अतिशय घाणेरडी भेसळ आणि निष्काळजीपणा होत असेल तर नागरिकांनी तीव्र संताप नोंदवलाय। एका ग्राहकाने कचोरी सेंटरमधून 5 कचोऱ्या खरेदी केल्या, पण घरी घेऊन कचोरी उघडल्यानंतर त्याला मोठा धक्काच बसला। खरेदी केलेल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजेच 5ही कचोऱ्यांमध्ये उंदरांच्या लेंड्या आढळून आलेल्या आहेत। धक्कादायक म्हणजे मुलांनी 2 कचोऱ्या खाल्ल्या देखील असल्याचा आरोप ग्राहकाने केलाय। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी आपण बोलूया। अविनाश, अत्यंत खराब, काय सांगाल? ही घटना कधी समोर आली, कधी याने तक्रार केली आहे? अतिशय धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे। वैजापूर तालुक्यातील एका कचोरी सेंटरवरील हा संपूर्ण प्रकार आहे। ज्यावेळेस ग्राहक त्या ठिकाणी कचोरी घेण्यासाठी गेला होता आणि कचोरी घेऊन खरं तर ते पार्सल घेऊन जायचं होतं, तिथे खायचं नव्हतं। तो 5 कचोऱ्या पार्सल घेऊन आपल्या घरी गेला। पहिली कचोरी जेव्हा त्याने ओपन केली त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की यामध्ये आळी आहे, उंदराच्या लेंड्या आहे। आणि ज्यावेळेस त्याला असं वाटलं की एका कचोरीमध्ये कदाचित असेल, पण जेव्हा त्याने ते 5ही कचोऱ्या बघितल्या तर 5ही कचोऱ्यांमध्ये जवळपास डझनभर उंदराच्या लेंड्या आढळून आल्या। ज्यावेळेस त्याच्या हा प्रकार लक्षात आला, एकीकडे आपण जर बघितलं ना तर राज्यामध्ये एफडीएची मोठी कारवाई सुरू आहे। अन्न सुरक्षेबद्दल जनजागृती देखील होती आहे आणि त्याच वेळेस ग्राहकांना जर उंदीराच्या लेंड्या मिळत असेल तर त्यांचा संताप अनावर झाला आणि तोच व्हिडिओ घेऊन त्याचा व्हिडिओ चित्रीकरण करून तो पुन्हा कचोरी सेंटरवर गेला आणि त्यांना जाब विचारू लागला। विशेष म्हणजे आता जे त्यांच्या घरामध्ये जो छोटा मुलगा होता त्याने देखील ती कचोरी खाल्ली आहे, त्यामुळे त्याच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हा देखील मोठा मुद्दा आहे। मात्र एकीकडे जरी जनजागृती होत असली तरी दुसरीकडे असे हॉटेल चालक निष्काळजीपणाने गोष्टी करत असतील तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय आणि त्यांचा संतापही आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी बरोबर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। घटना गंभीर आहे, या प्रकरणाची दखल घेतली गेलेली आहे। अन्न आणि औषध प्रशासन सुद्धा याची दखल घेईल अशी अपेक्षा आहे।